नवी मुंबईतील ऐरोली येथे युवा सेनेच्या वतीनं दीपोत्सवाचं आयोजन. राजीव गांधी खदान तलाव परिसरात रोषणाई. खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीमध्ये दीपोत्सवाचं उद्घाटन. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात काकडा सोहळ्याला सुरुवात. अंबाबाई मंदिराच्या शिखरावर काकडा प्रज्वलित. सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी. मुंबई ठाण्यामध्ये दिवाळी पहाटचा उत्साह. रवींद्र नाट्य मंदिरात सुगी परिवारातर्फे दिवाळी पहाटचं आयोजन. ठाण्याच्या तलावपाली येथेही शिवसेनेच्या नितीन लांडगेंच्या वतीनं दिवाळी पहाटचं आयोजन. दिवाळीनिमित्त वाहन खरेदी करण्यासाठी गर्दी. जीएसटीमध्ये कपात केल्याने ग्राहकांची गर्दी. बोरिवली परिवहन प्रादेशिक कार्यालयामध्ये 1032 वाहनांची खरेदी. सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये पहिली जिल्हास्तरीय नरकासूर वध स्पर्धा 2025 पार. स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून 16 संघांचा सहभाग. आमदार निलेश राणे पुरस्कृत स्पर्धा. दिवाळीच्या जाहिरात फलकांवर पालिकेची कारवाई. अनधिकृत जाहिरात फलक पालिकेने तोडले. 16 जाहिरात फलक 82 पोस्टर्सवर कारवाई. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केरसुणीच्या दरात 10 ते 15% वाढ. यंदा मोठ्या केरसुणीला 80 रुपये तर छोट्या केरसुणीला 60 रुपये दर. दिवाळीच्या खरेदीसाठी नागपूरच्या सीताबर्डी बाजारात गर्दी. विविध साहित्याने बाजार सजला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात कोट्यवधींची उलाढाल. पुण्यात दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांचा उत्साह. दिवाळीच्या पारंपरिक वस्तूंबरोबरच आधुनिक सजावटीच्या वस्तूंनाही बाजारपेठेत मोठी मागणी. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर जळगाव सुवर्णनगरीमध्ये 50 कोटी रुपयांच्या वर उलाढाल. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये सोन्या चांदीच्या भावात वाढ. जम्मू येथे बीएसएफच्या जवानांकडून अखनूर सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर दिवाळी साजरी. देशभक्तीवरील गीत सादर करण्यात आले. सांगलीमध्ये शहीद आणि माजी सैनिकांच्या कुटुंबांना फराळ वाटप करत दिवाळी साजरी. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचा उपक्रम. नवी मुंबई ट्रक क्लीनर अपहरण प्रकरणाला नवीन वळण. दिलीप खेडकरांचा पोलिसांवर गंभीर आरोप. खोटा गुन्हा दाखल करून त्रास देण्याचा प्रयत्न. दिलीप खेडकर हे पूजा खेडकरचे वडील. कल्याण डोंबिवली मनपावर महायुतीचा भगवा फडकेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. विरोधकांना पराभव दिसू लागल्याने सगळे मोर्चे सुरू आहेत. शिंदेंची मवियावर टीका. आमदार संजय गायकवाड डिपेंडर गाडी प्रकरणाला नवी कलाटणी. संजय गायकवाडांना वापरायला दिल्याची गाडीच्या मालकांची प्रतिक्रिया. गायकवाड नातेवाईक असल्याचं स्पष्टीकरण. महाराष्ट्राला केंद्राकडून 1566 कोटी मदत. एसडीआरएफच्या केंद्रीय वाट्याचा दुसरा हप्त्याअंतर्गत मदत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घोषणा. मुख्यमंत्री फडणवीसांनी शहांचे मानले आभार. विरोधकांचा रडीचा डाव. नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न. मविया खासदारांनी राजीनामा देऊन टीका करावी. दरेकरांचा विरोधकांवर हल्लाबोल. तब्बल 24 वर्षांनी बाळा नांदगावकर शिवसेना भवनात. बाळा नांदगावकरांचा शिवसेना भवनात जाण्यापूर्वी त्या ठिकाणी असलेल्या पहिल्या पायरीला हाताने स्पर्श करत नमस्कार. जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांनी शिवसैनिकांची आपुलकीने केली चौकशी. शनिवार वाड्यातील नमाज पठण प्रकरण. हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न. रुपाली ठोंबरे पाटलांची मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका. पुण्यामधील शनिवार वाड्यातील नमाज प्रकरण प्रसिद्धीसाठी काहीही करणार का? संगीता तिवारींचा मेधा कुलकर्णींना सवाल. काही लोक फार नौटंकी करतात. फडणवीस हे ओबीसी आरक्षणाचे खरे शिल्पकार. चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. आम्ही जातीपातीचं राजकारण केलं नाही. ओबीसी समाजावर कधीच अन्याय केला नाही. नागपुरातील कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. पंतप्रधान मोदींनी लखपती दीदी योजना सुरू केली. मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोदींचं कौतुक. 1 कोटी लखपती दीदी आपण तयार करणार. नागपूरच्या कार्यक्रमात फडणवीसांचं वक्तव्य.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते अंबरनाथमध्ये नाट्यगृहाचं लोकार्पण। यावेळी खासदार श्रीकांत शिंदे तसेच अभिनेता अशोक सराफ, महेश मांजरेकर, महेश कोठारे, मकरंद नासपुरे आणि इतर कलावंतांची उपस्थिती। मंत्री जयकुमार गोरेंचा राज ठाकरेंना टोला। पहिल्यांदाच याद्या वाचल्या असतील तर चर्चा करणं अयोग्य। जयकुमार गोरेंचा राज ठाकरेंना खोचक टोला। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली कर्डिले कुटुंबियांची सांत्वनपर भेट। यावेळी आमदार संग्राम जगतापही उपस्थित। मुरलीधर मोहोळ यांच्या टीकेला राजू शेट्टी यांचं प्रत्युत्तर। मुरलीधर अण्णांनी त्यांच्या राजकीय वस्तादांना विचारावे आपण कोणती आणि कशी कुस्ती खेळतो। राजू शेट्टी यांची मोहोळ यांच्यावर टीका। आपल्या भाषणाचा दुरुपयोग केला गेला। आमदार विलास भुमरेंचं स्पष्टीकरण। राज ठाकरे आपल्या भाषणाचा दुरुपयोग करतायत, विलास भुमरेंची टीका। परभणी शिवसेनेत नाराजी नाट्य। महानगर अध्यक्ष निवडीवरून शिवसेनेच्या एका गटाकडून नाराजी। नाराज शिवसैनिकांची मनधरणी करण्याचे प्रयत्न। नागपूर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना ई-रिक्षा वाटप। जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी ई-रिक्षा वाटपाचा कार्यक्रम। मंत्री उदय सामंतांचा मित्रपक्षातील नेत्यांना इशारा। आपल्याला महायुती म्हणून लढायचं आहे। कोणाला खुमखुमी असेल तर धनुष्यबाण कसा चालतो ते दाखवू। उदय सामंतांचा मित्रपक्षातील नेत्यांना खोचक इशारा। नवी मुंबईत भूमिपुत्र पुन्हा एकदा आक्रमक। दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आशयाचे बॅनर। नवी मुंबईत प्रत्येक ठिकाणी लावण्यात आले बॅनर। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साक्रीत काँग्रेसला मोठा धक्का। माजी सभापती, माजी जिल्हा परिषद सदस्य, सरपंच यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल। डोंबिवलीत ठाकरे युतीची रोषणाई। मनसेच्या दीपोत्सवाचं ठाकरे जिल्हाध्यक्षांकडून उद्घाटन। हम साथ साथ हैचा संदेश देत रोडवर राजकीय रोषणाई। लव्ह जिहाद प्रकरणी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा अजब सल्ला। मुलगी दुसऱ्या धर्मात जात असल्यास तिचे हातपाय तोडा। प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान। मुंबई, पुणे, नागपूरसह प्रमुख शहरे प्रदूषणाच्या विळख्यात। वाढते तापमान, वाऱ्याचा मंद वेग, फटाक्यांमुळे प्रदूषण। महाराष्ट्रातील प्रमुख शहरात प्रदूषणाची पातळी धोकादायक। बोनसमुळे मुंबई पालिकेवर 285 कोटींचा बोजा। पालिकेच्या कामगारांना 31,000 रुपये बोनस। गेल्या 5 वर्षात बोनसमध्ये 100% वाढ। जीएसटी कपातीनंतरही सिमेंटचे दर जसेच्या तसेच। ग्राहक आणि दुकानदार नाराज। एसटीत चालक वाहकांची कमतरता। नव्या गाड्या असूनही दिवाळीच्या काळात प्रवाशांची गैरसोय। वीज महावितरण कंपनीचा मनमाड शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांना त्रास। तासनतास वीज पुरवठा खंडित। बाजारपेठेवर अंधाराचे साम्राज्य। व्यापारी दुकानदार संतप्त। औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नामांतरण। रेल्वे स्थानकाचं नावही आता छत्रपती संभाजीनगर होणार। शहरानंतर रेल्वे स्थानकाच्या नावातही आता बदल। दाभोळखाडीत सुवर्णदुर्ग शिपिंगच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक हाऊसबोट प्रकल्पाचं उद्घाटन। ही हाऊसबोट 8 रूम्स असलेली महाराष्ट्रातील पहिली हाऊसबोट आहे। नगर परिषद पूर्णा यांच्या वतीनं आयोजित महिला बचत गट स्टॉल प्रदर्शनाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। अन्न प्रक्रिया, हस्तकला, शिवणकाम, घरगुती वस्तू, फॅन्सी आयटम्स आणि दिवाळी सजावटीच्या वस्तूंनी नागरिकांचं लक्ष वेधलंय। साताऱ्यातील कराडमध्ये सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांचं आंदोलन। रहिवाशी नसलेल्या नागरिकांनी गावातील पत्त्यांचा आधार कार्ड बनवून मतदान केल्याचा आरोप। दोषींवर कारवाईची मागणी। अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीच्या अनुदानातून कर्ज वसुली करू नये तसेच बँक खाते होल्ड करू नये। जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना आदेश। बीड जिल्ह्यामध्ये 570 कोटी 78 लाख जिल्हा व्यवस्थापनाकडे जमा। बारामतीत 3 एकर ऊस जळून खाक। बारामतीतील मोरगावमधील नवले वस्तीजवळील घटना। ऐन दिवाळीत शेतकऱ्यांचं नुकसान।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.